कुठे गेली होती का मम्मी? हा, तू प्रियंका कुठे गेले होते तुम्ही? अव ते रेखा नाही काय, तब्येत खराब आहे तिची. ऊन लागल असेल तिने. तर ती गीता आलती ना आपल्या घरी, म्हणे की काही फळं असेल तर द्या म्हणे, काही ॲपल गिपल. तर तब्येत खराब आहे तिची. तर त्याच्यानं मग प्रियंका म्हणे मी येतो म्हणे, चला. मग मी म्हटलं मी येतो. प्रियंकानं मग तिथे ज्यूस, नारळ पाणी, फळफळावर रे काही किनेलं. व तब्येत खराब आहे ना तिची, तर बाई घरी नेवे लग्नाला जायला. मग काय पडे होते हो एकटी घरात. बघा आम्ही गेलो. मग प्रियंका तिथे लगे खाऊ घातलं, ते फळं आणि ज्यूस पाजला, नारळ पाणी पाजलं. उलटी होतेच करे, जेव्हा करते म्हणे. हे म्हणे उद्या म्हणे झाली तर मी काढून म्हणे साफ करून घेईन म्हणे. प्या म्हणे काकू. औषध दिली, तिच्याकडे बसलो, बरं वाटलं तिला तेवढंच. मग तिकडे गेलतो बाई. असं आहे ना. काहून काय काम होतं का तुम्हाला माझ्या संग? काम कशाला असणार आहे आम्हाला, सहज विचारलं दिसली नाही म्हणून घरात. असं हो, तिकडे गेलो होतो ना आम्ही. आताही प्रियंका स्वयंपाक करून राहिली, डब्बा घेऊन जाईन मग. चांगली आहे बा प्रियंका, तशी लय चांगली आहे, कोणाचंही करते. बोलते ती पण मनात काही नाही तिच्या. काहून तिची सून कुठे गेली? त्या रेखा काकूची सून, योगेशची बायको. योगेशचं लग्न झालं ना. अहो साताय घोडी आहे ना, व ते सून येऊन नाही पाहिलं तिनं. काहून सक्की भाची आहे ना त्या काकूची, ती येऊन नाही पाहिलं. भाची कर का काही कर, उलट भाची जास्तच करते, फाशी देते फाशी. खोटं आहे का ते मन? पण हे पाय प्रियंकाला चांगली आहे. प्रियंकाची तारीफ पाहिजे गीता. मी आहे विद्याबाई, रेखाही करे लय चांगली साजरी सून भेटली म्हणजे तुले. खरंच पण खरंच मॅथिनी सुनाले चांगले आहेत बरं. विराज मिनिट चटचक बोलतात येईल, पण त्या मनात ठेवत नाही. तुमचं करतातच त्या. एखाद्या असते की नाही साक्षीसारख्या, तुमचं भोंगळ फेकून दिलं असतं ते. अच्छा, ते सुना चांगल्या आहे ना, आम्ही नाही का चांगलं? हा, आम्ही पण चांगलं आहे म्हटलं. काय ते सुनाच नाही आहे चांगले. त्या लिंबडी सुनाची तारीफ करायला थोडंसं करायला गेलो खूप सोडते. सुनाची तारीफ करायला लागते. सुनांचं मोठं कौतुक आहे ग तुला माझी मम्मी. आमचं कधी कौतुक नाही केलं असं. तुमचं काय कौतुक करू? कौतुक करते केलं की माणूस कौतुक बी करते. ती किती करते पाय बरं. हा बाय खरंच पण पुऱ्या घरदाराचं करते. पण प्रियंका बोलते पण जगवनात काही. छाया बी चांगली आहे, ते तेजूही चांगलीच आहे. पण प्रियंका अशी पुढाकार घेते ना कशात बी. ती प्रियंका कशी आहे, बोलते बी, करते बी, भांडते बी, सारे गुन्हे तिच्या अंगात. हो तसंच पाहिजे, म्हणजे एकने धरून बसत ते. छाया कशी आहे, शांत आहे, असं आहे ते. लाईनी कशी आहे, नसाठी आहे, तिला लवकर सैन नाही होत कोणी. आताच मग तिला अल्लक राहा वाटते. असं आहे. पण प्रियंका कशी आहे, सगळ्यात मिसळणारी आहे. अशी आहे प्रियंका आमची. बाप्पा आमची बरं आहे बाप्पा. तुमची प्रियंका चांगला आहे ना. चांगले आहे तर चांगलंच पाहिजे. बाप रे बाप, काय चालू आहे? माझ्या बायकोची घराणे करणं चालू आहेत का? आम्ही नाही घराणे करत त्या बायकोची. आम्हाला काय गरज त्या बायकोची घराणे करायची? घराणे कशाचे रे? त्या बायकोची घराणे करायची हिंमत आहे का कोणाच्या अंदर? तारीफ चालू आहे, स्तुती. तुझ्या मातोश्री तुझ्या बायकोची स्तुती करून राहिल्या. खूप चांगली सून आहे म्हणतात माझी. लाडाची आहे, प्रत्येक नातं कसं चांगलं निभवते, सरशी आहे सगळ्या कामात. खूप चांगली बायको भेटली म्हणते गोपालले, आई म्हणते. भेटलीस मग चांगली. तिन्ही सुना चांगल्या आहेत नाही. हो डोक्यावरच घे. हो तशी आहे चांगली ती. आता ते रेखा काकूची तब्येत खराब आहे तर तिलाच काळजी आहे. डबा करून राहिली वाटते रेखा काकूच्या घरचा ते. हो रे गोपाल, डबा करून राहिली ती. ते मनानच करते. तिने ते सांगायचं काम नाही, ते मनानच करते. चल बाई पोळ्या करून घेते आता. भाज्या तर झाल्या, वरण भात सलाद सगळं देते मी काकांना. थोडंसं काकूही खाती. नाही म्हटलं म्हणजे का कोणी खातच नसते का. जाते घेऊन डब्बा. बाई कशी आहे पण साक्षी, खरंच आली बी सासूले पाहायला. होतच असते भांडणं, मग एवढा राग करायला लागते काय? मला साक्षीशी बोलाच लागेल, पण मी प्रेमानं समजून सांगेन म्हणा. आपल्याला काय करायला लागते कोणाच्या घरातलं, हे की नाही. प्रेमानं समजून सांगेन मी की बाई जाय, शेवटी ती आत्या आहे, सासू आहे. कर्तव्य आहे ना सुधीचं, कर्तव्य आहे ना सासूचं करणं. पुढे जाऊन इली लेकरं झाले म्हणजे लेकरं नसं केलं म्हणजे मग समजी इले काय आहे तर. बायको काय करून राहिली? काही नाही हो, स्वयंपाक करून राहिली. लागली का भूक? नाही कर स्वयंपाक. मला माहित आहे तुझ्या भोवती आज खूप जास्त काम आहेत, कारण रेखा काकूच्या घरचा पण तुला डब्बा करावा लागते दोघांचा. कर शांततेत कर. मी तुला चाही मागवत नाही, काहीच मागत नाही. ठीक आहे, कर मग नंतर जेवीन मी. एक काम कर, तू टिफिन पोचून ये, मग आपण सोबत जेऊ. बापरे, माझ्या डोळ्यावर पाणी मारा. चिमटा घ्या बरं मला एखादा. तुम्ही काय गोपाळरावच आहे ना तुम्ही, का बदली होऊन आले का काय?
एवढे चांगले प्रेमानं बोलून राहिले माझ्यासोबत तर. नाही तर रोज तो तन 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 हाळ्या स्वयंपाक ती असं नाही काय कधी करतो गप्पाच मारतं काय होईदी है न असं है. पण आता एवढी प्रेमानं बापरे. माझी बायको लय गुणाची आहे. खरंच माझ्या बायकोची खूप स्तुती होऊन राहिली सगळीकडे. हॉलमध्ये मंदाताई, श्वेताताई, आई खूप स्तुती करून राहिल्या. प्रियंका तुझी खूपच चांगली आहे म्हणते प्रियंका. खरंच प्रियंका तू खूप चांगली आहे. तू बोलतो पण मनानं खूप चांगली आहे. असं आईनं बहिणीनं स्तुती केली म्हणून माझ्या नवऱ्याला माझी किंमत कळाली काय. नाही नाही, तू खरंच तुझी रेखा काकूसाठी केलं ना त्याच्यासाठी मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे घरच्यांचं तू करतोच पण बाहेरच्यांसाठी पण तू करतो. खूप चांगलं वाटलं. म्हणजे तुझ्यात माणुसकी आहे जिवंत. ओ गोपालराव, माणुसकी आहे बरं माझ्यात. माझा स्वभावच आहे तसा. लहानपणापासून मला सर्वांची मदत करायला आवडते. हा मी बोलते मान्य आहे मला, पण मी करते पण तेवढंच जेवढी मी बोलते. आणि बायकोची किंमत कळाली का तुम्हाला? म्हणजे बायकोची किंमत आता कळाली. खूप लवकर समजली हो बायकोची किंमत. ज्यावेळेस मी दुसऱ्यांचं केलं तेव्हा. म्हणजे स्वतः असं नाही विश्वास नव्हता का बायकोवर की आपली बायको चांगली आहे. प्रियंका आता लग्नाला येईन मी 2 वर्ष पण नाही झाली. मग एवढ्या लवकर काय तू जशी तू वागशील तसंच मी तुला समजणार ना. आधी तू एकदम भांडण करत होती, रागानं राहत होती म्हणून तुला मी खराब म्हणत होतो. पण सगळ्यांसोबत तू चांगली राहून राहिली. बोलत तू पहिली होती पण तू प्रेमानं राहत नव्हती, कुचकेपणा करत होती. आता तू सगळ्यांसोबत प्रेमानं राहून राहिली, किती मस्त घर सांभाळून राहिली. म्हणून मला आनंद वाटला, हे पाहून अभिमान वाटला की माझी बायको खरंच खूप चांगली आहे. असं का? बरं 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 बरं. मग आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा. नुसतं बायकोची स्तुती करूनच नाही चालत गोपालराव. लग्न झाल्यापासून मला कुठंच नाही नेलं तुम्ही. कुठेतरी मला फिरायला घेऊन जा ना. जाऊ जाऊ जाऊ, पण आता इतक्या उन्हात? किती ऊन आहे. ऊन तर आहेच, पण तरी मग काय होते, जाऊ ना कुठं फिरायले. नाही बाबा, जाऊ आपण मस्त पावसाळ्यात जाऊ चिखलदऱ्याला वगैरे इकडे तिकडे. आता नाही. पाहिलं असं आहे तुमचं. ठीक आहे बाबा, पाहू आता वाट कधी नेते माझा नवरा मला फिरायला. चला जा आता, करा तुमचं काम. मी करते स्वयंपाक. हो हो, कर 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 स्वयंपाक कर, नेऊन दे. अरे वहिनी, तुम्ही माझ्या घरी चालले का? हो भाऊ, तुमच्याच घरी चालली मी. तुमच्या आईसाठी डब्बा घेऊन, आई बाबासाठी. अरे वहिनी, डब्बा कशाले? साक्षी आहे ना, साक्षी करून राहिली ना त्याचं. आता वहिनी काली साक्षीनं नेलं होतं खायला, आईले उपमा करून नेला होता. आजही नाही. तुम्ही कशाला नेऊन राहिल्या वहिनी? कशाला त्रास करून घेऊन राहिल्या? भाऊ, साक्षीनं केलं असतं तर मी आणली असती का डब्बा घेऊन? हा? अरे वहिनी, साक्षी करूनच राहिली ना. तुम्हाला आईनं सांगितलं असेल नाही. काय करा बा, आईचं हे वयामानाने काय डोकंच काम नाही करत बायकाईची. काय काही काही लावून देते, खोटं खोटं सांगते. सांगितलं मला साक्षीनं तुमची आई खोटी बदलायला पुरली म्हणे माया. आता काय करू मी सांगा. आता ते करून राहील तरी आई नाही म्हणते. राहू दे करते ते. डबा वापस घेऊन जा तुम्ही. भाऊ तुम्ही झोपीता. साक्षीने तुम्हाला सगळं खोटं सांगितलं. डोळ्यावरची पट्टी काढा जरा. साक्षी करून राहील तुमच्या आईचं. अरे काही नाही हो वहिनी, मी बायको करते सगळं. भाऊसाहेब, तुमची बायको खोटी बोलून राहिली तुमच्यासोबत तरी म्हणता माझी बायको करते सगळं. काही नका लावू, काहीच करत नाही ती. त्रास देत तुमच्या आईली. तर डोळ्याची पट्टी काढा. मायानं जन्म देणारी. तुम्ही तरी गेलते का भेटले तिच्या? एवढी पडली बिचारी, तापीनं ऊन लागलं का काय लागलं, दवाखान्यात तर नेला का तुम्ही? तुमचे बाबा घरी नव्हते, काही नाही तरी नाही नेलं ना तुम्ही. तुमचं काम नाही काय? एवढा मोठा तरुण पोरगा, एकच एकुंदा एक धाड धिप्पाड, बायकोच्या पदराखाली लपते. राग नका येऊ माया बोलायचा. आता आमच्या घरी 3 माहीत म्हटलं हे भाऊ असे नाहीत करत. पण त्याच्या आईले आमच्या घरी काय भांडण होत नाही काय? पण असं नाही करत आम्ही. शोभते का तुम्हाला योगेश भाऊ? तसं म्हणीन साक्षी तसं, जसं म्हणीन साक्षी तसं. तुम्हाला काही अक्कल गिक्कल आहे की नाही? गाण ठेवली चालले मोठे, ते काही बी सांगत राहील तसं ऐकता काय? चला बरं तिच्याजवळ, सही करून देतो तुम्हाला. गेलती म्हणते खोटी. वहिनी पण ते कशाला खोटं बोलीन माया संग? काही बी बोलता का? तिच्या हाती आहे ना ते. कशाला बोलीन म्हणजे? चला ना मग, चला ना. खरंच खरं होतेच ना, चला ना. चला सही करून देतो, चला बरं. मी आता ऑफिसला चाललो ना वहिनी. मी तिकडून आलो की मग करू. नाही आता चला, 5-10 मिनिटांना काही होऊन नाही राहिलं काही तुमचं. एवढं सांगून देता मग बिमार आहे म्हणा. चला सही करून देतो. किती खरी बोलते तुमची बायको तर.
तुझी बायको साप खोटी बोलते. माझ्यासमोर सांग ना म्हणा. काही बी आपलं किती बिमार आहेत त्या काकू. काल बिचारा तसेच पडेल होत्या. आम्ही बरं झालं आम्ही गेलो. त्या गीता काकून आल्या पाहायला. गीता काकून साक्षीला म्हटलं. साक्षीला द्यायला उलट बोलली. आणतो गीता काकूला आणतो ना मी आता. आणि लगे मी काल मग फळं नेले, ज्यूस नेलं, त्या काकूला खाऊ घातलं. तेव्हा त्याला चांगलं वाटलं. नाही म्हणत त्या, राहू दे म्हणत प्रियंका, काही त्रास नको करू म्हणत. का आणून म्हणत बाहेरून तू ये. मॅच म्हटलं शेजार धर्म काय कामाचा म्हटलं. आपल्या आईच्या वयाची आहे, आपल्याला कदर येते बापा. हे असं आता बी हाय आणि सासू बी हाय तरी बी डुक्करीपणा एवढा काही बी नाही. इतकं आगाऊपणा. अशा बाया तर गलीत ठेवू नाही. सगळं आजूबाजूच्या बाया पोरीच शिकतात तुमच्या बायकोचा पाहून. तसंच करतात मग. काहीच कामाची नाही. चला चला विचारतो ना मी तिथे. चला चला ना म्हणा मग पुढे चालली मोठी खोटं सांगते नवऱ्याले. नवरा केवढा नाही ऐकते बायकोचा म्हटलं बायकोचा गुलाम करतो ना. खरं खोटं मी काय भेटतो कशा बापाले. मी नाही भेट. खरं असले कोण आहे बापाला नाही भेट मी. प्रियंका आहे ना मग काय तर चालले मोठी